रामकृष्ण हरी, जय शिवराय. दोस्त माझा मस्त विथ पुरुषोत्तम दादा ह्या मन मोकळ्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज मी ज्यांच्याशी गप्पा मारणार आहे ना, ते एक अतिशय आनंदी व्यक्तिमत्व आहे. अनेकांच्या हजारो लाखो लोकांच्या जीवनामध्ये ज्यांनी आनंद निर्माण केलेला आहे असे आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर अर्थात माझे प्रिय आनंद दादा. रामकृष्ण हरी. ओम साईराम. ओम साईराम दादा. तुमच्या या नवीन जो काही दोस्त माझा मस्त हा उपक्रम आहे ना, तो खरंच मस्त आहे आणि असंख्य दोस्तांच्या द्वारे असंख्य दोस्तांच्या जीवनातला अंधकार नष्ट करण्याचं काम महाराज तुम्ही करताय. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. खरं तर आनंद दादा, तुम्ही आम्हाला वेळ दिलाय ह्या कार्यक्रमासाठी. आभार मानून मी परक करणार नाहीये. बरोबर. पण तुमच्या सानिध्यामध्ये आल्यानंतरच आनंद तरंग निर्माण होतात. हे सगळं अजब आहे. तुम्हाला पाहिलं की आनंद आहे, तुम्हाला ऐकलं की आनंद आहे आणि इतका आनंद तुम्ही इतरांच्या जीवनामध्ये निर्माण करतायत. मी सोशल मीडियावर अफाट फॅन फॉलोअर आहे तुमचा. जवळजवळ 25 लाख हा फॅन फॉलोअर आहे. म्हणजे आज कुठं घरात गेलो की त्या घरामध्ये आनंदी वास्तू ही दिनदर्शिका दिसते. कितीतरी जणांच्या घरामध्ये तुमची पुस्तकं आहेत जी तुम्ही लिहिलेली आहेत. मला वाटतं 68 तुम्ही पुस्तकं लिहिलेली आहेत. आनंदी वास्तू ही दिनदर्शिका प्रत्येकाच्या घरात आहे आणि 25 लाखाच्या वर फॉलोअर्स. बरोबर. हा प्रवास अफाट आहे. म्हणजे दिसायला अफाट आहे पण तो सोपा नव्हता. मला ते जाणून घ्यायचंय. काय ना, काही गोष्टींना ईश्वरी अधिष्ठान असावं लागतं असं माझं मत आहे. म्हणजे लोक मोठं होण्यासाठी खूप काही काही करतात. मला वाटतं ते काही करायची गरज नाही. परमेश्वराची तुमच्यावर कृपा असेल ना तर सगळं आपसूक घडतं. आता याची खरी सुरुवात तुम्हाला गंमत सांगतो. काय, मला माझ्या आधीचे 3 भाऊ आहेत. मोठे भाऊ आहेत. सगळ्यात मोठा भाऊ हा माझ्यापेक्षा 17-18 वर्षांनी मोठा आहे आणि माझ्या आधीचा भाऊ हा माझ्यापेक्षा 13 वर्षांनी मोठा आहे. आता तुम्ही म्हणाल याच्यात काय नवल, तर नवल काय सांगतो तुम्हाला. 3 भावंडांच्या जन्मानंतर माझ्या आईने कमलाबाई गोडबोले हॉस्पिटलमध्ये फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं होतं. बरं. फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केल्यानंतर 13 वर्षांनी आईला दिवस गेलेलेच कळले नाहीत. 7व्या-8व्या महिन्यामध्ये अचानकच पोटात त्रास होऊ लागला म्हणून ती दवाखान्यात गेली आणि तिला सांगितलं की तुम्ही गरोदर आहात आणि 7व्या महिन्याच्या आत. ती म्हटली शक्यच नाही म्हणे, माझं ऑपरेशन 12-13 वर्ष होऊन गेली, कसं होईल असं. नाही म्हणे तुम्ही गरोदर आहात. नाही म्हणे मग आता ते मुलगा पहिला मोठा एवढा आणि मग त्यांना ते वडील शिक्षक होते, आई पण शिक्षिका, त्यांना ते थोडंसं असं लादल्यासारखं झालं. ते म्हणले मग आता आपण हे करूयात म्हणे, म्हणजे नको आता आहे. तर त्या डॉक्टरबाई म्हटल्या नाही आता हे होणार नाही म्हणे, कारण एकतर तुम्हाला त्या बाळा दोघांनाही धोका आहे याच्यातनं, कारण 7वा महिना चालू आहे. तर झाला मग माझा जन्म झाला, मग आनंद झाला म्हणून माझं नाव आनंद आणि तेव्हापासून आनंद वाटपण्याचं काम चालू आहे. तर त्यावेळेस ना अगदी लहान असताना म्हणजे जसं बोलायला यायला लागलं तसं मी त्या वाड्यामध्ये राहत होतो पुण्यामध्ये, RCM गुजराती हायस्कूलच्या भाऊरंगारी जो गणपती बसतो तिथं समोर राहायचो. त्या वाड्यामध्ये खूप सारी कुटुंब असायची आणि काही असं असलं की माझ्या तोंडून पटकन काहीतरी जायचं. म्हणजे तेव्हा मला जी जाणीव झाली नाही का 10व्या-12व्या वर्षी वयाच्या, की आपण बोलतो ते खरं होते. पण चला मी वाईटच बोलायचो महाराज. बरं. म्हणजे तिचं लग्न झालंय मग ती काय नांदणार नाही, किंवा एक काका आजारी होते आता गेलेले परत येणार नाहीत, म्हणजे वाईटच. म्हणजे त्यानंतर तुम्हाला सांगतो की मी शाळेतनं घरी आलो की लोक दरवाजे लावून घ्यायचे, हाडतूड करायचे, हाकलून द्यायचे. मग मी माझ्या आईला मी म्हणायचो की काय होतंय. मग मला आईने समजून सांगितलं, अरे बाळा की तू वाईट बोलू नको ना, तू वाईट कशाला बोलतो, तू वाईट बोलतो ते तसंच खरं होतं आणि त्यामुळं तुझा ते दुस्वास करतात. मी म्हटलं नाही आता ठरवू आपण आता चांगलंच बोलायचं. तुमची जीभ काळी बिळी नाही? अजिबात नाही. ती पण चेक केली 10 वेळा. अजिबात नाही. म्हणजे हाच तो परमेश्वरी अधिष्ठानाचा भाग. मला तर लोक काही पण म्हणतात की यांना साईबाबा प्रसन्न आहे, साईबाबा यांच्याशी बोलतात, असलं काहीही नाहीये. आत्मा ज्याचा शुद्ध ना त्याच्याशी साई संपर्कातच असतात असं माझं. आणि म्हणजे त्या क्षणापासून जी सुरुवात केली चांगलं बोलायला, हसायला, आनंद द्यायला, ती आजपर्यंत क्रमाने चालू आहे. आणि खूप गमतीशीर प्रवास आहे. कॅलेंडरचा प्रवास तुम्ही आता म्हणले ना, 25 लाख घरामध्ये कॅलेंडर ते आता जातं, विकलं जातं. तर त्याची पण गंमत आहे. मी शाळेमध्ये होतो इथे वाघोलीच्या शाळेमध्ये, म्हणजे पुण्यातनं आम्ही इकडे शिफ्ट झालो आणि त्यावेळेस म्हणजे ती खूप जुनी गोष्ट आहे. त्यावेळेस आमच्या शाळेमध्ये ते ठिबक सिंचन पद्धतीचं नुकताच प्रचार प्रसार सुरू झाला होता आणि वाघोली हा दुष्काळी भाग होता. त्यामुळे तिथे झाडांना ते ठिबक सिंचन सुरू केलं होतं त्यांनी. तर ते काय करायचे, सलाईनची बाटली घ्यायची आणि ते पाणी भरून त्या झाडाला थोडं थोडं जायचं. तर त्यावेळेस त्या ठिबक सिंचन त्या शैक्षणिक जे काही मंत्रालय किंवा काही शिक्षणालय होते त्यांनी एक कॅलेंडर काढायचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांना छान मुलं पाहिजे होती.
आणि म्हणजे मुलगा मुलगी पाहिजे होती आणि झाड आणि असं त्यांना काहीतरी फोटो काढायचा होता आणि त्यासाठी ते आले बघायला वगैरे. अरे मी खूपच महाराज एकदम असा मरतुकडा, मान अशी बाहेर आलेली, दिसायला म्हणजे एकदमच बाद, म्हणजे काय अर्थच नाही. आणि मी आपलं उगाचच माझी मान पुढं करून त्यांच्या पुढे जात होतो की कुठेतरी मला हे कॅलेंडरवर घेतील. आणि काय नाही, मला कुठले घेतात, कारण मी नव्हतं, माझ्याकडे फीचर्सच नव्हते ते. असं वाटत नाही आता? नाही, आता नाही वाटत. मग ते बदलले ना नंतर. आणि मग तुम्हाला सांगतो, मग ते माझे त्याच वर्गातल्या एका मुलाचा आणि मुलीचा तो कॅलेंडर, त्यावरती फोटो आला. पण त्याने मी जळलो नाही, पण मला वाटलं यार माझा कॅलेंडरवरती फोटो यायला काय प्रॉब्लेम आहे. आणि ते तेव्हापासून जे डोक्यात होतं ना, त्यानंतर मी बऱ्याच म्हणजे मला वाटतं 12-15 वर्षांनी पहिलं कॅलेंडर काढलं आणि त्यात पहिला पूर्ण फोटो मी माझा टाकला. त्यावेळेस फक्त 1000च कॅलेंडर छापली, ती वाटली. पण ते अशा पद्धतीने कॅलेंडर ते करावं नाही का, मनापासून जे वाटतं ते करावं. 100% आपल्याला वाटलं की ते तुम्ही केलं. हो, 100%. स्वतः आनंद घेताय म्हणून इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करताय. पण वास्तू आणि ज्योतिषविद्या ह्या 2 गोष्टींवर तुम्ही अनेकांना मार्गदर्शन करता. आणि मला खूप ह्या प्रवासामध्ये माझे खूप लोक भेटतात की ज्यांना माहिती आहे की आनंद पिंपळकर आणि महाराजांचे खूप चांगले संबंध आहेत. ते मला म्हणजे सांगतात की आवर्जून आम्ही आनंद सरांचं मार्गदर्शन युट्यूबवरचे व्हिडिओ पाहतो, फेसबुकवरचे व्हिडिओ पाहतो आणि त्या पद्धतीने आम्ही करतो तर आम्हाला नक्की रिझल्ट मिळतो. हा खरं विश्वास सगळ्यात महत्वाचा त्यांचा तुमच्या शब्दांवर आहे. पण वास्तू आणि ज्योतिषविद्या समाजामध्ये इतका संभ्रम आहे की एक वर्ग असा आहे की जो अजिबात मानत नाही आणि एक वर्ग असा आहे की घरातून बाहेर पाऊल टाकताना देखील त्याचा विचार करतो. हे कसं काय माहितीये का, तुम्हाला सांगू, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात महाराज. MBBS जर तुम्ही बघितलं तर MBBS हे जनकल्याणाचंच गणित आहे ना. पण एखादा डॉक्टर माणूस मेल्यानंतर त्याला व्हेंटिलेटर लावून जर पैसे काढत असेल किंवा चुकीचं डायग्नोसिस करत असेल, चुकीची ट्रीटमेंट देत असेल, तर ती त्या डॉक्टरची चुकी, MBBS ची नाही. तशाच पद्धतीने ज्योतिषशास्त्राचा जो अभ्यास आहे तो त्या MBBS सारखा एकदम सटीक आहे. परंतु त्यात घुसलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या तुम्हाला चांगल्या वाईट गोष्टी करण्याकडे, म्हणजे त्या प्रवृत्तीनुसार ते व्यक्ती करत असतात. आता ह्याच्यामध्ये काय माहिती की ही समाजाभिमुखता आहे. लोकांना काय वाटतं की वास्तू आणि ज्योतिषशास्त्र म्हणजे चमत्कार. वास्तुशास्त्राप्रमाणे घर केलं, ज्योतिषशास्त्राप्रमाणे काही केलं की एक फार फरक पडतो, हा गैरसमज आहे. मग फरक तर पडतो, कसा पडतो? साधा आपण वास्तुशास्त्राचं एक उदाहरण धरूयात की आपण 2 झाडं लावूया. एक झाड आपण ह्या आसमंताखाली लावू आणि एक आपल्या अक्षरशः बाथरूमच्या कुठेतरी कोपऱ्यात लावू. आता तुम्ही सांगा कोणची झाडं जगतील, कोणचं झाड जगेल, कोणचं वाढेल, फळेल, फुलेल? अर्थात बाहेरचं. का? कारण त्याला ऊन, वारा, पाऊस सगळं मिळेल आणि आतलं मात्र मरेल. याचाच अर्थ पंचमहाभूत ही माणसाच्या जीवनावर त्या झाडाप्रमाणेच परिणाम करत असतात. फक्त झाड एका जागी बसतं म्हणून जळून जातं आणि आपण थकलो भागलो की आपण फिरून येतो, कुठं मंदिरात जातो, कुठं मित्रांची गप्पा मारतो, पण त्यामुळे ते आपल्याला जाणवत नाही. परंतु वारंवार त्या वास्तूमध्ये जर येणाऱ्या ज्या एनर्जीज आहेत, ज्यांना आपण निसर्गाकडनं येणाऱ्या कॉस्मिक एनर्जीज म्हणतो, त्या जर का सातत्याने कमी पडल्या तर त्या घरामध्ये सातत्याने नैराश्य येतं, झोप मोठ्या प्रमाणात वाढते. साधीशी उदाहरण तुम्हाला महाराज देतो की तुमच्या घराला चारी बाजूनी भिंतीला ओल आली तर एक प्रकारचा कोंदट वास येतो. त्याला जर खिडकी दरवाजा नसेल आणि तिथं जर तुमचं बेड असेल तर तुम्ही कसे झोपाल माहितीये? कुंभकर्णासारखे. कारण त्या वातावरणामध्ये त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम होऊन माणसाचं मस्तिष्क गुंग होऊन जातं आणि माणूस झोपला की त्याची प्रगती होते. वास्तुशास्त्र काय करतं? आता मला सांगा, वर्षातनं एकदा तुम्ही कुठेतरी डोंगर दऱ्या तिकडे तिकडे फिरायला जाता आणि एकदम फ्रेश होता का? तर तुम्हाला ऑक्सिजन मिळतो. आणि मग अशा पद्धतीने घरामध्ये पंचमहाभूतांची जर रचना व्यवस्थित असेल तर तुम्हाला घरात आनंद मिळणार, तुम्हाला कामाला उत्साह येणार, तुम्ही जोरदार कामं करणार, तुम्हाला 4 पैसे मिळणार. अशा पद्धतीने लक्ष्मी. बरोबर. परंतु तुम्ही अरे रे आग्नेयाला तुमचा पाणी आहे का, अरे 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 वाटोळ होणार, हे एकदम खोटं आहे. ह्याच्यामुळे बऱ्याच लोकांना खूप गैरसमज आहे आणि एका दृष्टीने भीती वाटते. भीती घालून धंदा आहे ना, व्यवसाय भीती घालून पैसे कमवण्याचा हा उद्योग काही लोकांनी धंदा केलाय ना याचा. आलं का लक्षात? ह्याला व्यवसाय म्हणून जर बघितलं ना तर ते थोडंसं अवघड आहे. मुळामध्ये जनकल्याण म्हणून जर याच्याकडे बघितलं तर याचे निश्चितच फायदे आहेत. आता तुम्हाला साधंसं उदाहरण देतो की ज्यावेळेस जंगलामध्ये तुम्ही भरकटता, एक उदाहरण सांगतो, मारुती चिंतमपल्लींचा एक खूप चांगला अनुभव माझ्या ऐकण्यात आला आणि सत्य आहे, त्याच्यावर अभ्यास पण मी केलाय, की ज्यावेळेस जंगलामध्ये तुम्ही भरकटता आणि दुपारची वेळ आहे समजा 12ची किंवा खूप अंधार जवळपास पडलेला आहे आणि तुम्हाला कळतच नाही की सूर्य कुठं आहे आणि तुम्हाला त्यावेळेस तुम्ही जर मुंग्यांच्या वारुळाजवळ गेलात तर मुंग्यांचं वारुळ तुम्ही बघितले तर त्या वारुळाचा एक कोपरा खूप उंच असतो बघा, ती बाजू नैऋत्य असते.
जगाच्या पाठीवर जेवढी वारुळ असतील बरं, त्या प्रत्येक वारुळाचा नैऋत्य कोपरा उंच असतो वा आणि त्याच वारुळाच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये पाण्याचा साठा असतो बरं. आणि पाण्याचा साठा असल्याशिवाय त्या मुंग्या ते वारुळ बनूच शकत नाहीत. बर मग का तसं तर पश्चिम नैऋत्य आणि दक्षिणेकडनं येण्याचा हवेचा स्रोत हा अडवण्यासाठी तिच्या पद्धतीची भिंत तयार केलेली आहे. बरोबर आहे. आज मुंग्यांची वसाहत बघितली तर माणसाची अगदी मोठमोठे जे टॉवर्स आपण बांधतो त्या मुंग्यांच्या वसाहतीचा अभ्यास करूनच बांधले जातात. बर बर तर ही आपण निसर्गाकडनं घेतलेली गोष्ट आहे. बरोबर आहे. मग जर त्याच्या ईशान्येला पाणी आहे म्हणजेच वहनाचं कार्य, आग्नेय कोपऱ्यात त्यांचा साठा आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच आपल्या पूर्वजांनी या शास्त्राची निर्मिती केली. बरोबर आहे. आयुर्वेदातील काही गोष्टींचा समावेश याच्यामध्ये केला आणि त्याला ह्या पंचमहाभूतांची जोड दिली आणि त्याला नाव दिलं वास्तुशास्त्र. आता तुमचा दुसरा ज्योतिषशास्त्राचा मुद्दा मला सांगा, या मेंटल हॉस्पिटलमध्ये येरवड्याच्या दर पौर्णिमेला आणि अमावस्येला विशेष बंदोबस्त असतो, कारण त्या कालावधीमध्ये त्या वेड्यांना जास्ती उन्माद येतात, फेपरी येतात, फिट्स येतात. पौर्णिमेला आणि अमावस्येला. हा साधं गणित आहे. समुद्राच्या तुम्ही कडेला गेला तर भरती ओटी येते. का भरती येते? पौर्णिमेमुळे येते. ओटी काय येते? तर अमावस्येमुळे येते. म्हणजेच त्या चंद्राच्या आकर्षणाचा परिणाम समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर होतो. तर तुमच्या आमच्या शरीरावर खारं पाणी आहे त्याच्यावर देखील परिणाम होतो. आता काही जे न मानणारे लोक आहेत ते म्हणतात सिद्ध करा, आणि मग त्या हौदामध्ये जर मीठ टाकलं आणि हौदा पुढे उभं राहिले तर तुम्हाला त्या पाण्यात भरती ओटी नाही दिसणार आहे. त्यासाठी तुम्हाला समुद्रावरच जायला. म्हणजे काही गोष्टी या अनुभवाच्या तात्विक बैठकीवरच सिद्ध होतात. आणि याला फक्त एकच गणित आहे, ते म्हणजे पंचमहाभूतांचं पिंडी ते ब्रह्मांडी आपल्या ते समोर आहे. त्याचं प्रॉपर एकमेकांना इग्निशन देणं म्हणजे वास्तुशास्त्र. म्हणजे उदाहरणार्थ पहा, थंडीत ज्या मुलाचा जन्म आहे त्या मुलाचा रवी वीक असतो. साधं गणित आहे, कारण रवी पृथ्वीपासून लांब असतो, मग पत्रिकेत पण तो रवी वीक येतो. अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हा ग्रहाची रचना असते. त्याचा प्रॉपर नीट अभ्यास केला तर त्या ग्रहांच्या फ्रिक्वेन्सी तुमच्या शरीराशी मॅच करण्यासाठी केलेले उपाययोजना, मग ती रत्न असेल किंवा मंत्र असतील, त्यानं तुमच्या जीवनामध्ये पैशाचा पाऊस पडत नाही, पण सकारात्मकता निर्माण होते. बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत जायचंय, तर नेमकं तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने काही करता तेव्हा नेमकं कोणतरी ओळखीचं भेटतं आणि म्हणतं चल बस तुला मी तिथे सोडतो. बरोबर. जायचा प्रवास चुकणार नाहीये, परंतु तो सोपा करण्याचं काम शास्त्र मात्र नक्की करतं. क्या बात आहे सर. म्हणजे अगदी गप्पा मारताना खूपच छान वाटतंय की अनेक समजुती गैरसमजुती वास्तू. पण माझा हा विषय की आता तुम्ही मला सांगितलं की पूर्वजांनी तयार केलेले, बरोबर, तर पण आता त्याचा जास्त चर्चा होती. म्हणजे प्रत्येक जण नवीन घर घेताना की आपण ते वास्तुशास्त्राप्रमाणे असलं पाहिजे. मग पूर्वीच्या काळात इतकं त्याचा चूक हा तर एकदम चूक, कारण मुळामध्ये आलेलं वास्तुशास्त्र 4000 वर्षापूर्वीपासून. सुमेरियन संस्कृती असेल, रोमन संस्कृती असेल, चायनीज संस्कृती असेल, प्रत्येक संस्कृतीमध्ये वास्तुशास्त्र आहे म्हणजे आहे. अरे मुंग्यांचं वास्तुशास्त्र आहे याचाच अर्थ काय, तर त्या परिस्थितीला अनुकूल होण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. हा जो मधला काळ आपला गायब झाला ना, मला सांगा, आक्रमण एवढी झाली, इथं आपली मंदिरं सुरक्षित राहिली नाही, इथे आपले ग्रंथ सुरक्षित राहिले नाही, संस्कृती सुरक्षित राहिली नाही, तिथे पाळणार कोण? इथे स्वतःचा जीव वाचवायचा. मग ज्यावेळेस आता स्थिरस्थावर झालंय आणि त्यावेळेस मग आता ह्या सगळ्या जुन्या गोष्टी पुन्हा त्या आजीबाईच्या बाटव्यातनं किंवा त्या सगळ्या पोतडीतनं बाहेर निघाल्या आणि गेल्या 30-35 वर्षामध्ये मी तर खूप जास्ती पद्धतीने प्रचार केलाय आणि त्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न करतोय. तुम्ही खूपच म्हणजे तुमच्यामुळे अनेकांना सजग झालीत. बरोबर आहे, पण सकारात्मक. म्हणजे ह्याच्यातली म्हणजे आता माझ्याकडे फ्लॅटमध्ये 25व्या मजल्यावरचा माणूस येतो आणि त्याला सांगतात त्याच्या वास्तू दोष आहे. मग ते माझ्याकडे येतात खूप टेन्शन मध्ये, बाबा फ्लॅट विकायचंय कवडी म्हणून. अरे म्हणतो वेड्या, तू 25व्या वर्षी तुझ्या वर आणखी 10 मजले खाली 10 मजले, सगळ्यांनाच प्रॉब्लेम व्हायला पाहिजे ना, तुम्हाला एकट्यालाच कसा? म्हणजे याच्यामध्ये काय होतं पुरुषोत्तम दादा, की लोकांना जे वास्तुतज्ञ आहेत त्यांनाच माहित नाही वास्तुशास्त्र काय. बिना अभ्यास फक्त पैसे कमवायचं गणित. मुळामध्ये वास्तुशास्त्राचे 5-6 प्रकार आहेत. पातालिक आहे, भौमितिक म्हणजे जमिनीवरचा आहे, अंतरिक्ष तत्वाचा आहे, जलैदिक आहे. खूप वास्तुशास्त्राचे प्रकार आहेत आणि मग त्याचे उपप्रकार आहेत. आता जर तुम्ही 25व्या वर्षी घर घेऊन राहताय 25व्या मजल्यावर, तर त्याचं वास्तुशास्त्र वेगळं आहे. आता कसं, तर समजा पूर आला तर तुमच्या घरात पाणी शिरेल का? कारण तुम्ही 25व्या मजल्यावर. आणि वीज पडली तर, म्हणजे इथं तुमच्या घरावर ना अंतरिक्ष तत्व काम करतंय, ना की पृथ्वी तत्व. त्यावर हुकूम त्या पद्धतीने वास्तू मार्गदर्शन करणं गरजेचं असतं. आता म्हणून मग काय होतं की एखाद्याला हा वाईट अनुभव आला
मग ते म्हणतात अरे फालतू आहे, थोतांड आहे सगळं, आणि मग ती लोक त्याच्यातनं बाजूला जातात. बरोबर आहे. याचा अर्थ शास्त्र चुकीचं नाही, सांगणारा चुकीचा आहे. हा, म्हणून अख्खं MBBS खराब नाही, शास्त्र बरोबर आहे, माणसं चुकीची आहेत. पण आता काय होतं, अनेकांना जसं वास्तू आपली वास्तू दाखवायची होय. आहे, पण अनेकांची परिस्थिती नसते की बाबा एक खर्चिक आहे असं- महाराज असं महाराज एक- महाराज तुम्हाला मी आता इथे तोडतो, त्याचं कारण सांगतो. वास्तुशास्त्र बघायला तुम्हाला आमच्यासारख्यांना बोलवायची पण गरज नाही. बरं, मी तुम्हाला 10 दिशांमध्ये एवढं वास्तू- स्पष्टपणे सांगणार. अगदी अगदी काही गरज नाही, काही एकदम म्हणजे मी सांगतो ना, शास्त्र तुमच्या दिशांमध्येच लपले, साधं सिंपल, अगदी 2 मिनिटात आपण ते कव्हर करू. बघा दिशा किती, तिकडून 10 दिशा आहेत. बरोबर आहे. पूर्व, तुमच्या सौ म्हणतात की नाही, आमचे हे करतील ती पूर्व, पूर्व दिश. करतील ती पश्चिम का नाही, उत्तर का नाही, दक्षिण का नाही, करतील ती पूर्व, म्हणजे कर्त्याची पूर्व, म्हणजे सूर्य उगवतो, म्हणजे तो करताय, म्हणून ती कर्तृत्ववान माणसाची पूर्व, तिथे सूर्य उगवतो. सकाळचा उजेड तुमच्या अंगावर पडला तर जीवनसत्व मिळतं, तुम्ही फ्रेश राहता, तुमची कांती तुकतुकीत, तुमच्या चेहऱ्यावर तेज येतं. बरोबर, झालं करीन ती पूर्व. पश्चात येणारी, शांत करणारी पश्चिमा. बर, हा, स्त्री तत्वाची कारक आहे, संपला. साधं म्हणजे पूर्व उगवणारी, पश्चिम मावळणारी, शांत करणारी. जिला घाबरतात ती दक्षिण, ज्याच्यात क्षीणत्व लपलेला आहे ती दक्षिण. त्या दक्षिणेला काना लावला तर दक्षिणा, म्हणजे दक्षिण ही मालदार पण आहे, दक्षिणी पैसा पण देते. कोण म्हणतं दक्षिण दिशेला दरवाजा असेल तर माणूस भिकारी होतो? अजिबात नाही. दक्षिणेला योग्य पदात दरवाजा असेल तर माणूस कोट्याधीश होतो. महाराज माझ्या सगळ्या स्वतःच्या घराचे गेट हे तुम्हाला दक्षिणेला बघायला मिळतील. मेन गेट दक्षिणेला काढलेले आहेत, पुढे जरी पूर्वेला असले तरी दक्षिणेला आहेत. लोकांना हेच कळत नाही. माझं मुख्य घर पश्चिम अभिमुख आहे, लोक वेड्यासारखं उत्तर काय करतात, पूर्व काय करतात. हेच झालं, म्हणजे पूर्व झालं, पश्चिम झालं, दक्षिण. आता द्या मला माझ्या प्रश्नाचं उत्तर. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणारी उत्तरेला कुठला तारा आहे? ध्रुव तारा आहे. कसा आहे तो? आढळ आहे. म्हणजे तुम्ही जर उत्तर दिशेला दरवाजा करून असाल तर त्या ध्रुव ताऱ्याचा प्रकाश तुमच्या घरामध्ये पडतो आणि तुम्ही ध्रुव ताऱ्यासारखे आढळ होता. झालं. आग्नेय, आग्नेय म्हणजे काय? अग्नी, मग तिथं पाणी करून चालेल का? नाही. नैऋती म्हणजे माणूस, कर्ता. निवृत्ती हा संस्कृत शब्द आहे. निवृत्ती म्हणजे घरातला कर्ता पुरुष. वायव्य म्हणजे वायू, म्हणजे गॅस, म्हणजे सेफ्टी टँक, म्हणजे संडास बाथरूम, म्हणजे चलन वलन, म्हणजे मुलं. आणि ईशान्य म्हणजे ईश्वर. मग ईशान्येला काय पाहिजे? संडासची टाकी करायची, संडास करायचं नाही, मग तिथे ईशतत्व पाहिजे. परत चुकलं तुमचं, देवघर नाही, तिथे ईशतत्व पाहिजे. आणि ऊर्ध्व आणि अधो. आता ऊर्ध्व दिशा म्हणजे जेवढं उंच घर असेल तेवढी तुमची उंच प्रगती होते, आणि जेवढे तुम्ही खाली राहता तेवढी तुम्ही अधोगती होते. ऊर्ध्व दिशेची उदाहरणं म्हणजे तुम्ही जर पूर्वीची इंग्रजकालीन बांधकामं पाहिली तर त्यांच्या हाईट बघितल्या का तुम्ही? आजही तुम्ही इंग्रजकालीन कार्यालयांमध्ये गेला तर हाईट या 25 फुटापेक्षा जास्त, आणि म्हणून त्यांनी जगावर राज्य केलं. क्या बात आहे. आणि हिटलर कुठं होता? जमिनी खाली राहिला. सद्दाम हुसेन कुठं राहिला? जमिनी खाली राहिला. त्यांची अधोगती. या 10 दिशांमध्येच वास्तुशास्त्र आहे. आता तुम्हाला कळलं आग्नेयाला अग्नी तत्व आहे, आणि जर तिथं तुमचं संडास बाथरूम असेल तर ते तोडून तिथं अग्नी पेटवायची गरज नाही. तुम्ही एक बल्ब लावून गरम करा, संपला विषय, झालं ना क्लिअर. निवृत्तीला तुमची नाही बेडरूम तर तुम्ही तुमचा फोटो लावा, तुमचा वास तिथं तयार करा. म्हणजे तुमचे वापरलेले कपडे गुंडाळून लो चुंबक ठेवून तिथं ठेवून द्या. आता तुम्हाला काही पण काय सांगता, असे कपडे कुठं तिथं आमचं वास्तव्य निर्माण करेल का? मग ते पोलिसांच्या कुत्र्यांना विचारा. पोलिसांची कुत्री चोरी झाल्यानंतर वास घेतात तिथं, शोधतात तिकडं. बरोबर. कशी शोधतात? म्हणजे अतिंद्रिय शक्तीद्वारे त्या गोष्टीचा वास घेतला जातो. बरोबर. तोच वास आपला घरात असतो, म्हणूनच आपण त्याला आवास किंवा निवास म्हणतो. तर अशा पद्धतीने ज्याला ह्या तत्वांची गोष्ट कळली, त्याला ते न पाडता सुद्धा ती तत्व तिथं निर्माण करून सुद्धा वास्तुशास्त्र बॅलन्स करतात. साधं सिंपल गणित. आणि हे आपल्या आनंदी वास्तू म्हणून पुस्तक आहे, समग्र आनंदी वास्तू. याच्यामध्ये सविस्तर दिलेले. तुम्हाला कळलं ना आता? वायव्य दिशेला झेंडा लावा, झाली हवा. नैऋत्येला तुम्ही तुमचा पती पत्नींचा फोटो लावा, झाले मालक. आग्नेयाला तुम्ही लाल बल्ब लावा. कुठेही काय, ईशान्येला जलतत्व ठेवा, ईशतत्व, ईश्वराचा फोटो लावा. संपलं. खरंच आनंदी गप्पा खूप खूप मस्त. तुम्हाला सांगू का, इतके गैरसमज आहेत ना, खूपच. आणि माझा प्रयत्न असतो, परंतु आपल्या दोस्त माझा मस्तच्या माध्यमातून तुम्ही हे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करताय, त्याबद्दल खरोखरीच मोकळे बोलताय सर. खूप छान दादा, खूप छान वाटतंय. खरं तर ज्योतिष तज्ञांची अनेकदा एकाच व्यक्तीविषयी किंवा एकाच मुद्द्यावर वेगवेगळी मतं असतात. ह्याला पुन्हा तोच मुद्दा आहे ना, हे व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाच्या डायग्नोसिसची पद्धत वेगळी असते. तुम्ही जर का रिपोर्ट घेऊन गेला एखाद्या डॉक्टरकडे, तर डायबिटीसचा रिपोर्ट दाखवला तर जो एक डॉक्टर औषध देतो तो दुसरा देत नाही, दुसरा देतो तो तिसरा देत नाही. तिघांचं डायग्नोसिस एकच असतं की डायबिटीस. असं होतं कधी कधी एकाच व्यक्तीविषयी किंवा एकाच मुद्द्याविषयी अनेकांची वेगवेगळी मतं असतात.
समजा आता मी सोशल मीडियावर माझ्या राशीबद्दल पाहायला गेलो तर एकाचं वेगळं मत, दुसऱ्याचं वेगळं मत, असं मग नाही, आम्ही नाही, बरं का, विश्वास हे कशावर म्हणजे ठेवू? बघा आता काय कोणी उठते सोशल मीडियावर काही टाकते, हा तुम्ही त्याचं खातरजमा करा ना की त्या माणसाचा अनुभव किती आहे. हा हा 17-18 वर्षाची मुलं कुठेतरी वाचतात इंटरनेटला आणि तेच त्याचे व्हिडिओ बनवून टाकतात. आता तर काय AI आलंय, कोणी कोणाचं तोंड लावून काही चालतंय. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला तो ज्योतिषी, जसं तुम्ही कधी गाडी घेताना ब्रँडेड घेता, हो तुम्ही डॉक्टर पण बघून जाता, तर उठसूट आपण कुठल्याही वैदूकडे जात नाही ना. बरोबर आहे. तशा पद्धतीने तुम्ही एखाद्या ब्रँडेड व्यक्तीचे जर तुम्ही विचार बघाल त्या राशीबद्दलचे, तर त्या सगळ्या ब्रँडेड जे लोक असतात, अभ्यास हुशार लोक ज्यांचं नाव आहे, त्या सगळ्यांचे सारखे असतात. जेव्हा तुम्ही इतरत्र बघायला लागता ना, मग तेव्हा तुम्हाला अशा प्रकारची लोक थोडीशी कन्फ्युज करणारी भेटतात. परंतु प्रत्येक राशीचं एक फिक्स विशेषत्व आहे. ते जगाच्या पाठीवर तुम्हाला एक अधिक एक विचारलं तर तुम्ही किती म्हणणार? 2च म्हणणार. हा जो 3 म्हणतोय, 4 म्हणतोय, 5 म्हणतोय, तो चूक आहे, त्याचा अभ्यासच नाहीये. मेष रास म्हटली की सत्यवादी, स्पष्ट वक्ता, हट्टी, रागीट, फटकळ, कपाळावर जखमेची कोण, हे फिक्स गणित आहे. मीच नाही, सगळ्या जगातले ज्योतिषी. हा कोणी असं म्हटलं मेष रास, नेबळा, गरीब, भाबडा, भोळा, अजिबात नाही. हे होऊच शकत नाही, कारण त्याचा स्वामी मंगळ आहे. आता सांगितलंच आहे तर सगळ्या एक 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 वाक्य. आता वृषभ म्हटलं की स्वामी शुक्र येतो. वृषभ म्हणजे नावातच बैल आहे ना, तो कष्टाळू आहे. त्या कष्टाचं फळ त्याला तेवढं मिळत नाही. आणि गालावर खळी असते, दिसायला सुंदर, कष्टाळू, त्या संगीत गोष्टी, कलाप्रियता त्याच्यामध्ये असते, क्रिएटिव्हिटी असते, कष्ट करण्याची अफाट तयारी असते. हे कॉमन आहे, हे चुकणार नाही कधी. मिथुनेचं असेल तर मिथुनेचं चिन्हच युग्म आहे. त्यामुळे हे बोलके असतात. आपण जेवढे बोलतात, जेवढे ठरवतात, जेवढं विचार करतात, जेवढं स्वप्न पाहतात, तेवढे करत काही नाही. परंतु हे लोक टाकलेलं पण कंगवा विकतात. म्हणजे बोलण्याचं अतिचातुर्य यांच्याकडे. मिथुन राशीचं. कर्क राशीची मंडळी जी असतात ती फार भावूक असतात, कारण स्वामी चंद्र आहे. म्हणजे कर्क राशींच्या मुलींची आम्ही नेहमी काळजी घ्या म्हणतो. म्हणजे अगदी रस्त्यावरचा एखादा कुठला तरी माणूस जर कापून घेऊन म्हणत असेल की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तर ती त्याला हो म्हणते, कारण ती खूप भोळी आहे, भावनिक आहे. असं नाही की स्त्री, पुरुष पण भोळा आहे. बरं. चंद्रासारखा मुडी आहे, कधी अमावस्या कधी पौर्णिमा, लहरी आहेत. जसा चंद्र सुंदर पण आहे, पण त्याला डाग आहे, तशाच्या स्वभावात पण थोडेसे दोष असतात. सिंह म्हणलं की काय येतं? म्याव म्याव करेल का तो? नाही. तो डरकाळीच फोडणार. सिंहाचा माणूस बसला तरी पायावर पाय टाकूनच बसतो. म्हणजे 10 लोकात तुम्हाला सिंहाचा माणूस असा जबडा असला, मरतुकडा असला तरी तसा जबडाचा भार दिसतं, नाक बीक तगडं दिसतं. कन्या राशीचा माणूस म्हटला की तो बुद्धिवादी असतो. त्याच्या बोलण्यामध्ये आर्जव असते, नम्रता असते, प्रेमळपणा असतो, उभा चेहरा असतो. मला वाटतं तुमची कन्याच रास. बुद्धिवादी असल्यामुळे सातत्यानं बोलण्याची कला अवगत असते. परंतु मिथुनेचे लोक कसे आहे की खूप बोलतात, करत नाही. कन्येचं तसं नसतं. कन्येची लोक किरकिर करून करतात, पण करतात. तुळेची लोक बॅलन्स असतात तराजूसाठी. यांचा मूड कधी अपडाऊन होईल सांगता येत नाही. रॉयल ब्रँडेड लाईफ, म्हणजे अगदी झोपडपट्टीत राहत असेल तुळेचा माणूस, त्याचं घर एकदम टापटीपच असतं, तो अंगावर सेंटच मारणार. वृश्चिक म्हटलं की विंचू, सीधी चाल नाही होती, तेडी चाल नांगीवर. त्यामुळं हे जरी प्रामाणिक सत्यवादी असले तरी कायम यांची नांगीवर असते आणि उग्र असतं स्वभाव. वृश्चिकाचा माणूस मी कधी आयुष्यात नेवळा पाहिला नाही. सिंहाचा माणूस कधी म्याव करताना पाहिला नाही. तो त्याच्या पद्धतीनेच राहतो. ही गुंडर्म चेंज नाही नऊ शकत. वृश्चिकेनंतर धनुकडे गेलं तर धनु म्हणजे बाण, अर्धा घोडा अर्धा माणूस. हे घोड्यासारखेच असतात. एखाद्यासाठी एवढं करतात की समोरच्याला वाटतं चला माझ्यासाठी एवढं का करतोय, याचं नक्की काहीतरी स्वार्थ आहे, पण स्वार्थ नसतो. बोलायला फटकळ, उग्र, आणि मग बाई असो पुरुष असो दोघांचे गुण समान. इतकं करणार की स्वतःजवळचे पैसे घालून यांना वडापाव पण एकट्याला जात नाही. मकर म्हणलं मगर कशी सुस्त थंड, म्हणून मकरेच्या बाईबरोबर संसार म्हणजे ती सुस्त थंड असते. सकाळी भाजी करायला लागली की ती दुपारी 2 नंतरच होती. बरं, तिच्याबरोबर संसार म्हणजे कसं, मगरी बाई तुझी पाठमऊ, नाही तर ती खाऊनच टाकेल. थोडक्यात काय तर ती तत्ववादी असते, ती तिचा डोह सोडत नाही. तर त्याचे गुणधर्म. कुंभ म्हणलं की घडा, त्याच्यात सगळं साठवायची प्रवृत्ती. कुंभेचा माणूस बघा, इथं बसला तरी तो म्हणेल ह्या कॅमेऱ्याचं नाव काय, हा काम कसा काय, माईक कसा काम करतो, लाईट काय, तो लगेच त्याची माहिती गोळा करतो. त्याला गोळा करायची. मीनेचा माणूस, मीन म्हणजे मासा, चंचल, गळाला अडकतो. तसे मीनेचे लोक फार फसतात. कोणी म्हणलं ना 100 रुपयाला 10% तुला मिळून, हे लगेच सगळं संपत्तीला तो खड्ड्यात जातात. मीनेची लोक त्याच्यात खूप असतात. ही राशींची जी चिन्ह आहेत ना दादा, त्याच्यातच त्यांचे स्वभाव लपले. मग त्याच्यात 2.5 नक्षत्र आहे. मग त्या नक्षत्रानुसार पण थोडं भिन्नता येते स्वभावामध्ये. परंतु हे कॅल्क्युलेशन जगाच्या पाठीवर चुकूच शकत नाही. साधं गणित आहे ना. सिंहाचा माणूस तुम्ही नेबळा बघूच शकत नाही, तो तसाच राहणार. मग कसं काय बरं, मग एखादा माणूस म्हणत असेल की तो असा आहे, तर ते होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही काय करा की योग्य व्यक्तींचंच मार्गदर्शन घ्या, योग्य व्यक्तींचेच व्हिडिओ चॅनल बघा. आता नवीन वस्तू बांधताना म्हणजे बेसिक काय काळजी घ्यायची नवीन वस्तू? बघा, सगळ्यात घर बांधताना एकदम आपला मगाशी काय विषय झाला की जसं झाडाला सगळं मिळतं, तसं तुमच्या घरामध्ये चारी बाजूने ऊन
जे काही वारा, जो काही थोडंफार जलतत्व, हे सगळं उघडं पाहिजे आतमध्ये, थोडंसं फ्रेश वाटलं पाहिजे, वास्तूची उंची मजबूत पाहिजे. कारण असं म्हणतात की स्पेस मेक्स ब्युटी, थोडंसं कलर आल्हाददायक असायला हवे. फार कॉमन गोष्टी आहेत. तुम्हाला घरात गेल्यानंतर आनंद वाटला पाहिजे, ना की उबग आला पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही 10 वास्तू फिरा, तुमच्या लक्षात येईल की आपली वास्तू कशी असायला पाहिजे. त्यासाठी आम्ही बसलो आहोत की वास्तू आमच्यासारख्यांचं मार्गदर्शन घ्या. हल्ली आर्किटेक्ट पण हुशार आहेत, ते पण करू शकतात. आणि AI टेक्नॉलॉजी एवढी भारी झाली आहे की तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अभ्यास करून पण स्वतःची वास्तू करू शकता. हल्ली तुम्हाला सांगतो, इंटेरियरची कामं ही बऱ्याचशा स्त्रिया या इंटरनेटवर बघूनच करतात, छान करतात. कशाला पाहिजे एक्सपर्टीज? अशा पद्धतीने फक्त घरामध्ये आनंद वाटावा असं वातावरण, अशा प्रकारची उजेड असते. एखादा, आता माझ्या मित्राच्या घराच्या बाबतीत असं झालं, त्यांनी खूप मोठं घर बांधलं. म्हणजे माझा हा आर्किटेक्ट आहे, तो आर्किटेक्ट आहे असं सांगून, म्हणजे इतका मोठा आर्किटेक्ट आहे, त्याने एवढी कामं केली. आणि नंतर त्याला बऱ्याच त्याच्यामध्ये हे करावं लागलं, की म्हणजे त्याचं घरामध्ये राहायला गेल्यानंतर तो नैराश्यामध्ये गेल्यासारखा झाला. ह्याच्यावर काय पर्याय असू शकतो? काय माहितीये का, की नुसतं त्याच्याहून नाही. आणि काय होतं की बरीच लोक मग ज्यांना माहिती नाही ती पण काही सांगतात. तुम्हाला सांगतो, अर्धे आळकुंड तर सगळ्यात डेंजर. म्हणजे काही सांगतात, डोक्यात भरतात. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, की त्याला जर सांगणार हे याच्यामुळे हे होत आहे, तर तेच व्हायला लागतं. बरोबर. म्हणजे आता साधी गोष्ट आहे, आपण इथं बसलोय, तुमचा माझा आवाज आहे, पण इथं अजून एक आवाज बाहेर नाही येतो. आपण शांतपणाने ऐकलं तर कळेल, कॉन्सन्ट्रेट केलं तर तो आवाज आपल्याला जास्त येतो. तसंच तुम्ही एखाद्याच्या डोक्यात जर भरलं की हे तुझं स्वयंपाकघर डेंजर आहे, याच्यात तुझं वाईटच होणार, तो पॉझिटिव्ह त्या पद्धतीने विचार करतो, त्याला ई प्लॅसिबो इफेक्ट म्हणतात. आणि मग तसंच त्याच्या वाटेला आलं. त्यामुळे करताना सकारात्मक विचार करावा. परमेश्वराने निर्माण केलेल्या माणसापासून, जमिनीपासून, किडामुंगीपासून, जो तो आपापल्या जागेवर बरोबर. फक्त माणसाने सकारात्मक राहिलं 100%. अरे तो मच्छर बघतो का नाही आपण, आपल्याला नको वाटतो तो, पण मच्छर नसेल तर सृष्टीचं चलनवलन बिघडेल. तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे मच्छरचं सुद्धा सृष्टीत महत्व आहे. आणि म्हणूनच आपली सनातन संस्कृती प्रत्येक गोष्टीला, कीटक, पतंग, भृंगा, सगळ्याला देवत्व दिलेलं, का तर सृष्टी चालली पाहिजे. हेच गणित आहे. आता समजा, आता ठीक आहे, आपण वास्तुशास्त्राप्रमाणे स्वतःच्या घरामध्ये आपण बदल करू शकतो, पण मग भाड्याने जी माणसं राहतात त्यांच्या जीवनामध्ये अशा अडचणी असतात, मग त्यावेळेस त्यांनी काय? बघा, तुम्ही गल्लत करता. आता अडचणी काय येतात माणसाच्या जीवनात, याला माणूसच कारणीभूत असतो. कारण माणसाला एक तर झटपट श्रीमंत व्हायचं, माणसाला कष्ट कमी हवेत, माणसाला दुसऱ्यांवर सातत्याने जळण्याची प्रवृत्ती आहे, माणसाला शेजारच्या चांगलं झालं तर पोट दुखतं. या मी तुम्हाला सांगतो ना, वास्तुशास्त्राचं सगळ्यात मोठं गमक आहे कर्मविपाक सिद्धांत. कर भला तो हो भला. भलाच्या उलट केलं की लाभ होतं. तुम्ही एखाद्याच्या मानामुंड्या पिरगळून, तुम्ही 2 नंबरचा पैसा गोळा करून, तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे 100% वास्तू बांधली, माझ्यासारख्याला वास्तुशांती करायला बोलवलं, मलाही भरपूर दानधर्म केला, सगळ्यांना केला, तरी सुद्धा ती वास्तू तुम्हाला फळणार नाहीये. कारण तुम्ही मुळातच त्यासाठी लावलेला पैसा चुकीचा. त्यामुळे तुमचं कर्म आहे तो कर्मविपाक सिद्धांत वास्तूला लागू पडतो. त्यामुळे तुम्ही आणलेला पैसा किंवा तुमच्या पूर्वजांनी आणलेला पैसा कसा आहे त्यावरती तुमचं सुख दुःख ठरतं. सर्वसामान्य माणसांची, म्हणजे माझी पण कधी कधी असा समज होतो की अरे काही माणसं खूपच, म्हणजे आपल्याला माहिती की ह्यांचा वेगळ्या मार्गाने पैसा आलेला आहे, तरी पण ते दिसताना नाही. हो, ते सगळं खोटं आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा त्यांच्या जवळ जाऊन बघता ना, पैसा म्हणजे तुम्हाला त्यांचं फक्त गाडीचं सुख दिसतं, त्यांना भौतिक सुख, त्यांना झोप येते का विचारा ना रात्रीची, त्यांना गोळी घ्यावी लागते, त्यांच्या घरामध्ये गावभराचे आजार असतात. आज तुम्हाला सांगू का, खरा संपत्तीवान तोच आहे की ज्याच्या डोळ्याला चांगलं दिसतंय, 4 दाणे खाल्ल्यानंतर ज्याला पचतायत, ज्याचं पोट हात पाय धड येत ना, तो खरा संपत्तीवान. हे जे तुम्ही बघता ना, हे लोकांच्या मुंड्या पिरगळून जमा केलेली संपत्ती, हे काही यश देत नाही. आतमध्ये खूप दुःख असतं. मला सांगा, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून पाय. ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह गोष्टीकडनं निगेटिव्हिटी आणता ना, तर ती तुमच्या बरोबर पापच घेऊन येते. तुम्हाला एखादा माणूस जेव्हा तुम्ही चुकीचे पैसे घेतात तेव्हा तो तळतळून देतो, तो कुठे आनंदाने देतो. असं नाहीये. हे सगळं दिखावा आहे, लोकांना दाखवायचं की आम्ही खूप सुखी आहोत. अजिबात नाही. प्रॉब्लेम हे 100% खूप जास्ती असतात, खूप जास्ती असतात. आता आपल्या म्हणजे आता वास्तुशास्त्रज्ञ जे आहेत, म्हणजे की हे यंत्र तुम्ही ह्याची पूजा करा, किंवा हे यंत्र तुमच्या घरामध्ये ठेवा, किंवा तुम्ही ह्या खड्याची अंगठी घाला, ह्याचा परिणाम जीवनावर काय असतो? 100% होतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. साधं पाणी आहे आपल्याकडे. आपल्याकडे पूर्वज काय करायचे, तुम्ही बघितलं असेल पूर्वीच्या जुन्या चित्रपटांमध्ये, की ते ऋषी चिडले, कमंडलू घेतला, शाप. खरंय. आणि कुठे तुम्ही मंदिरात गेला तर तीर्थोदकम, तो तीर्थ घेता, तुम्हाला छान वाटतं.
का बरं पाण्याच्या ऐवजी दुसरं का नाही वापरत, तिथं पाणीच का वापरतात? कारण पाण्याला स्वतःची स्मृती आहे, त्याला अक्कल आहे, त्याला जाणीव आहे, त्याला नेणीव आहे, त्याला ताकद आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्यात पाणी भरलं आणि त्याच्यात तुम्ही जर सातत्यानं जर काही बोलत राहिलात तर त्याच्यावरती त्याचा सकारात्मक परिणाम होतो. आणि म्हणून आपल्याकडे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून देवापुढे ठेवून ते पिण्याचा खरा तर प्रघात आहे. तर त्या पाण्यावर जसा संस्कार होतो तो त्या तांब्याच्या तांब्यामुळे होतो. तांब्याच्या तांब्याचा गुणधर्म त्याच्यात उतरतो. आणि हा मी सांगितलेला सिद्धांत नाही, आमच्या पूर्वजांनी काही हजार वर्षापूर्वी सांगितला. तो आता 19व्या शतकामध्ये जपानच्या मोझोरो इमोटो नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितला. मग आम्हाला पटला. तेव्हा त्यांनी फोटो काढले पाण्याचे, पाण्यावरती संस्कार केले, त्याच्यावरती द्वेष पेरला आणि त्यानं ते पाणी गोठवून त्याचं इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शिकेखाली बघितलं तर पाण्याच्या अणूंना, पाण्याच्या रेणूंना एक विशिष्ट आकार प्राप्त झाला होता. आणि त्याच्यावरनं त्यांनी तो सिद्धांत मांडला की पाण्याला सुद्धा स्मृती असते. आणि हजारो वर्ष आमची लोक हेच ओरडत आली आहे की तीर्थावरती संस्कार करून तुम्हाला जेव्हा प्राशन केलं जातं तेव्हा ते तीर्थ गटागटा पित नाही हो, ते तुम्ही हातावर घेऊन पिता, ते हृदयापर्यंतच पोचतं, ते खाली जात नाही. तर ही सगळी गोष्टी आहेत ना या शास्त्रज्ञांनी आमच्या बनवल्यात ना, त्या 100% शास्त्रशुद्ध आहे. परंतु लोकांनी त्यात काही पण घुसवलंय. आता तो शास्त्राचा दोष नाहीये, साधं गणित आहे. तुम्ही तुम्ही रत्न वापरतो, डायमंड वापर. काय आहे की माझ्या शरीरामध्ये शुक्राची फ्रिक्वेन्सी कमी पडते, तर त्या शुक्राची आणि या शुक्राची कनेक्टिव्हिटी होण्यासाठी मी साधं सिंपल गणित आहे. आणि कोणत्याही हे जर कप उचलून खाली असं सोडला तर काय होईल, खाली जाईल. म्हणजे पृथ्वीमध्ये फ्रिक्वेन्सी आहे ना काहीतरी, प्रत्येक ग्रहाची एक फ्रिक्वेन्सी काम करते. मग त्याला तुम्ही देवतेचा दर्जा दिला, मग त्याला तुम्ही दाढी लावली, मिशा लावल्या, मग तुम्ही त्याला देव म्हणता. तो देव नाहीये. त्याची जसा गुरुत्वीय भार आहे तशी प्रत्येक ग्रहाची एक फ्रिक्वेन्सी आहे. चंद्राची फ्रिक्वेन्सी आहे, सूर्याची फ्रिक्वेन्सी आहे. सूर्यामध्ये पण जीवनसत्व आहे, त्याच्यामध्ये इन्फ्रारेड आहे, अल्ट्रा व्हायलेट आहे. म्हणून तर आम्ही पाण्यात उभं राहतो आणि अर्घ्य देतो. अर्घ्य देताना हृदयाच्या वर नेतो, कारण त्या पाण्यातून त्या सूर्याचा प्रकाश आमच्या हृदयापर्यंत पोहोचावा. सातत्याने ही प्रक्रिया केली तर आम्ही दीर्घायू होतो. आता ना राहिल्या नद्या, न राहिल्या. आता आम्ही बघितले ते याच्यातनं गॅलरीतनं देतात पाणी, ते खालच्या गॅलरीत पडतं, खाली रोज असलं काय काय चालायचं. आता काय काळ बदललाय तसं बरंच बदललंय, पण ह्या वस्तू निश्चित इफेक्ट करतात. आणि जर इंजेक्शन दिलं तर झोप येतं. तशाच पद्धती यांच्यावरती प्रचंड संशोधन परदेशात चाललंय आणि त्याच्यातनं खूप साऱ्या गोष्टी या कळलेल्या आहेत की फरक हा पडतोच. आता परदेशात संशोधन चाललंय असं तुम्ही बोललात. आता आपलं भारतीय शास्त्र आहे, पण परदेशात लोक आपल्यापेक्षा संपन्न आहेत. मग तिथे याचा अनुबंध कसा लावता येईल? कोण म्हणतं की तिथं वास्तुशास्त्र लागू नाही होत? तुम्ही कधी आता इंग्लंडला तुम्ही जा, कधी तुम्ही जर लंडन UK मध्ये गेलात तर तिथल्या सगळ्या वास्तू या वास्तुशास्त्राप्रमाणे. यांनी भारतावर जगावर राज्य केलं ना, जिथं सूर्य मावळत नव्हता म्हणे. तुम्ही त्यांच्या वास्तू बघा, पिसाचा झुलता मनोरा असू द्या, नाही तर कोणत्याही चर्चचं घंटागार असू द्या, ते नैऋत्य कोपऱ्यातच जड केलेलं असतं. चायनामध्ये गेला तुम्ही, जपानमध्ये गेला तर फेंगशुई आहे. ह्या गोष्टी तिथल्या स्थलकाल सापेक्ष परिस्थितीनुसार बनव. म्हणून मी फेंगशुई महाराष्ट्रात नाही लागू करू. जर मी पुण्यामध्ये कोकणासारखं घर बांधलं तर मी मूर्ख आहे, कारण मी जर तिथले चिरे इथे लावले तर तिथल्या चिऱ्यांवर तिथल्या वातावरणाचा परिणाम होतो, ते छान दिसतात. पण इथे ते चिरे कोरडे ठणठणीत पडतील आणि भुस्सा होईल त्याचा. म्हणजे ते तिथे कोकणातच छान आहे. म्हणून कोकणातला उतरत्या छापराचा नियम आपण औरंगाबादल्या घराला लावू शकत नाही. हा ठीक आहे, आपण छान दिसावं म्हणून करू, तो विषय नाहीये. पण तात्पर्य काय की निसर्गाला अनुकूल अशी रचना आहे. कोण म्हणतं परदेशात वास्तुशास्त्र नाही? त्यांच्या मग तसं असतं तर मग आपले मुस्लिम बांधव हे उत्तरेला तोंड करून का नाही नमाज पडत? किंवा त्या ज्या ठिकाणी तो काबा आहे, तो पवित्र काबा आहे, त्या ठिकाणी का बरं भोवताली फिरतात? का बरं म्हणजे त्याची इबादत करतात? म्हणजे का त्या दिशेला महत्व आहे? म्हणजे ते पण दिशा मानतात, ते पण वास्तुशांती त्यांच्या पद्धतीने करतात. ख्रिश्चन लोक त्यांच्या पद्धतीने करतात, बौद्ध लोक त्यांच्या पद्धतीने करतात. प्रत्येकाची पद्धत एकच आहे, त्यामागे एकच आहे की झालेल्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. असं नाहीये, प्रत्येक शास्त्रात आहे. आणि आता म्हणजे जसं आपल्याकडं आम्ही पाहतो, आम्हाला आनंद वाटतो. तुमच्याकडे मार्गदर्शन लोक घेतात, तसं ग्रामीण भागामध्ये किंवा शहरासारख्या ठिकाणी पण अशी बरीच लोक आहेत की जे मार्गदर्शन करतात, पण त्यांच्या जीवनामध्येच अडचणी दिसतात. म्हणजे एकंदरीत पाहिल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये अडचणी दिसतात. एक लक्षात घ्या, कोणी जर म्हणत असेल की मी पण खूप सुखी आनंदी आहे, तर तसं काही नसतं. या जगामध्ये जगात कोणी सुखी आनंदी नसतं. बरोबर, आनंद हा तुमच्या मान्यावर आहे. आता कसं आहे ना की राजाच्या राणीला 10 गाद्यांच्या खाली टाकलेला केस टोचतो. आता काय, तर तिची मनोप्रवृत्ती आहे ना. मी तुम्हाला एक साधं गणित सांगतो. चला तुम्ही झोपडपट्टीत राहा, नाहीतर 10-50 कोटीच्या महालात राहा.
तुम्ही काय करा, शांतपणाने डोळे बंद करा आणि तुमच्या अवतीभोवती तुम्हाला जे वाईट दिसतात, माझा मुलगा माझा ऐकत नाही, माझी बायको माझ्याशी वाईट वागते, माझे सासू सासरे, असे डोळे बंद करा आणि ना एकेकाला घालवा मनातल्या मनात आणि एकटेच राहा शेवटी मनातल्या मनात. नंतर तुम्हाला कळेल, अरे बरे ती सासू शिवाय देते पण कधीतरी जेवला का विचारते, किंवा माझा मुलगा माझ्याशी वाईट वागतो तरी पण तो माझी कधीतरी काळजी घेतो. म्हणजे ज्यावेळेस ह्या गोष्टी नसतील आणि मी एकटाच असेल तेव्हा मला कळेल त्यांचं महत्त्व. तशा पद्धतीने जर तुम्ही आनंदी राहिलात ना तर तुम्हाला कशाचं दुःख होईल. लोक सकारात्मक घेतच नाही हो दादा. प्रत्येक गोष्टीला आता अंग दुखतंय. आता तुम्हाला सांगतो साधीचं गणित आहे. एखादा माझ्याकडं एकाला म्हणे अहो म्हणे कोर्ट कचेरी संपतच नाही. तर किती वर्ष, 14 वर्ष झाली कोर्ट कचेरी. दर महिन्याला तारखेला झालं होतं. कुठं तारीख आहे तुमची? ते कोल्हापूरला तारीख आहे. म्हटलं कोल्हापूरला गेल्यावर काय करता? कोर्टात जातो. आणि काय करता? अंबाबाईला जातो. अहो म्हटलं तुम्ही दर महिन्याला अंबाबाईची वारी करताय. तुम्ही ते पुण्य बघा. लोक इथून स्पेशल जातात त्यांना होत नाही. तुम्ही वाईट का वागताय? तुम्ही छान बघा ना जी काय ते. मग तिथे जाऊन म्हणे छान जेवतो बिवतो. मग म्हटलं ते छान बघा ना. शेवटी तुम्हाला सगळं सुख दिलंय तर त्याला दुःखाची किनारी पाहिजेच ना. नाही तर मग तुम्हाला किंमत कशी वाटेल? पंचपक्वान्नाच्या ताटामध्ये मग तुम्ही मीठ का वाढता, तिथं तुम्ही लोणचं का वाढता, तुम्ही तिथं तिखट का वाढता, तुम्ही चिंचेची चटणी का वाढता? ही सुंदर डिश आहे जीवन मध्ये. सगळं पाहिजे ना. सारखं सुख सुख कसं पचेल तुम्हाला? 10 किलो जिलेबी आवडती खाता का? उलटी होईल तुम्हाला. हे सगळ्या गोष्टी पाहिजे. त्यामुळे लोकांनी स्वतःला दुःखी समजू नये. ठीक आहे ना. माझे गुडघेच दुखतात 24 तास तेच. माझा मुलगाच ऐकत नाही 24 तास तेच. काढा डोक्यात ना. जे चांगले त्याचे चांगले गुण का नाही बघत तुम्ही? असं आहे शेवटी. मान्यवर आहे. अलग लक्षात. तसं सुखी कोणी नाही आणि तसं सगळं जग सुखी. तुमच्यावर डिपेंड आहे. आता मला वाटतं की मी मारुती, मग मला मर्सिडीज घ्यावी वाटते. मर्सिडीज घेतल्यानंतर मला लॅम्बोर्गिनी घ्यावी वाटते. हा माझा मूर्खपणा आहे ना. आहे तर माझ्याकडे काही नसताना मारुती, ह्याच्यामध्ये किती मोठा आनंद आहे. असं आहे. काय मान्यवर आहे बघा. आणि माझं तुमच्या आपल्या दोस्त माझा मत्स्यवतीने सगळ्यांना सांगणे, आनंदी राहा. बस आहे त्यात आनंदी राहा. कारण काय कोविडमध्ये अशी माणसं मिळाली काही नाही. म्हणजे माझे एक जवळचे मित्र होते, करोडो रुपयाची संपत्ती केली, कधी खाल्लं नाही, कधी पिलं नाही, कधी मजा मस्ती केली नाही, कधी आनंदाने नुसतं काम करायचं आणि गेले. आता त्यांना घर बांधायचं होतं लोणावळा, इकडं तिकडं त्यांना मोठं काय काय करायचं ते सगळं राहून गेलं. पण म्हणजे शेवटी काय बरोबर आलं त्यावेळेस थोडंफार. मी असं म्हणत नाही की तुम्ही गुलछर्रे उडवा आहे ते सगळं करू शकतो की आपण. बस मान्यावरच सुख आहे, दुसरं काही नाही विषय. आमचे एक परमार्थच नाही. ते म्हणतात सुखाची व्याख्या, नैतिकतेची व्याख्या काय तर इतरांच्या सुखामध्ये विघ्न न करता बरोबर ज्याला सुखाने जगता येतो तो खरा नैतिक माणूस. अगदी बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूप छान वाटतंय. खरं तर आता थोडस तुमच्या खाजगी आयुष्याकडे. तुमचा मुलगा हो त्याचं शिक्षण परदेशामध्ये झालंय. हो वैमानिक आहे तो. वैमानिक झालाय. आणि पण त्याचे आम्ही चित्रपट पण पाहिले आणि त्या चित्रपटांची निर्मिती तुम्ही केली. म्हणजे हे सगळं परत करत असताना अचानक चित्रपट क्षेत्राकडे वळला कसा काय? हा पण मोठा गमतीचा भाग आहे. म्हणजे तुम्ही स्वतःही अभिनय करता. मी करतो अभिनय. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. आजकाल लोकांना जे आवडतं ते द्या. बरोबर. म्हणजे मी 68 पुस्तकं लिहिली पण ती तुमच्या पुढे ठेवली. तुम्ही कधी वाचणार, तुम्ही कधी त्याच्यात अभ्यास करणार. पण मी एक छोटासा चित्रपट तुमच्या पुढे 10 मिनिटाचा ठेवला तर तुम्ही बघा ना. अहो ते कुठला चित्रपट आला होता, शेमड पोरग, त्याला चड्डी सावरता येत नाही, झुकेगा नाही साला. म्हणजे चित्रपटांचा एवढा प्रचंड प्रभाव माणसाच्या जीवनावर आहे. तर चित्रपटातून जर चांगला विषय मांडला तर तो प्रभावी पद्धतीने समाजामध्ये मांडला जाईल. आणि म्हणून मी जे चित्रपट निर्माण केले ते वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, धर्मशास्त्र याच्याशी रिलेटेड आहेत. त्यातला पहिला चित्रपट आलंय माझ्या राशीला. बाकी युट्यूबच्या माध्यमातून खूप सारी गाणी आपण तयार केली की ज्याच्यातनं आपण संदेश देतो. का तर ते पाहिल्यानंतर लोक ते ग्रास पटकन करतात. तुम्ही कितीही वाचायला लावा ते वाचणार नाहीत. पण अशा पद्धतीने कलात्मक पद्धतीने बघितलं तर ते अंगीकारलं जातं. आणि म्हणून या क्षेत्राकडे वळ. आणि दुसरं कोणाला काम करण्यापेक्षा हा काम करतो म्हणजे याला काम करायला सांगितलं. छान चाललंय. आणि अजूनही म्हणजे मला आपल्या घरी आल्यानंतर तुम्ही इतक्या सगळ्या व्यापातून शरीराकडे पण फार लक्ष देतो. तुमची मी जिम नाही पण आता काय सगळं बिघडलंय. आता काय वय झालं पुरुषोत्तम दादा. परंतु एक होतं की त्यावेळेस असं वाटायचं की नाही का आपले असे चांगले बायसेप असावेत, असं चेस्ट असावी. आणि मी ते केलं बरं का. मी तुम्हाला सांगतो वयाच्या 35 ते 40 दरम्यान म्हणजे म्हणतात ना की 46 की छाती वगैरे असा बायसेप वगैरे. मग त्यासाठी वाटेल ते करायचं. मग ते वाटेल ते केलं, डाएट केलं, हे केलं, ते झालं. आता ते छान म्हणजे ते केलं. आता परत त्याच्यात नाही. मी पत्रकार पण होतो. मी जवळजवळ 11 वर्ष एक तलवार नावाचं साप्ताहिक चालवलं. बरं. म्हणजे ते सुद्धा म्हणजे मी सामनामध्ये काम केलं, प्रभातमध्ये काम केलं. मी दादा इलेक्शन पण लढवले. काय बोलताय? हो मी शिवसेनेकडून 2 इलेक्शन लढवल्या. परंतु नंतर
अंतर्गत भांडाळ ह्याच्यामुळे मी त्याच्यातनं पण म्हणजे हा जीवन पण फार मजेशीर आहे. या सगळ्या मागे एकच कारण होतं, समाज जागृती, धर्म जागृती. पण नंतर काही ठिकाणी कळलं की अरे नाही हे याच्यातनं समाज जागृती होऊ शकत नाही, अरे नाही हे राजकारण आहे, याच्यातनं धर्म जागृती होऊ शकत नाही, हे माध्यम आहे जरूर. मग मी म्हटलं की नाही आपल्याला जे देवानी सांगितलेलं कार्य आहे त्याच्यातच जाऊ. मग मी माझं स्वतःचंही वृत्तपत्र 9 वर्ष जवळजवळ चालवलं, तलवार नावाचं. पैसे नसायचे लिहायला, हाताने लिहायचो, ट्रेसिंग पेपर मारायचो आणि त्याच्या प्रिंट काढायच्या आणि त्या विकायचे. मग असं करत 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 तो वृक्ष फार बहरत गेला. मासिक होतं एक आनंदी ज्योतिर्वास्तव नावाचं, पण छान. म्हणजे प्रत्येक गोष्टी ज्या वाटल्या त्या सगळ्या सक्सेसफुल केल्या आणि त्यानंतर मग त्या जरी थांबल्या तरी त्याला काही कारण होती म्हणून त्या थांबल्या. म्हणजे आजही जे लिखाण माझं चांगलं होतं त्याला कारण ते लेखकपणा. मग त्याचाच फायदा उचलून मी पुस्तकं लिहिली. आणि हे सगळं कनेक्टिव्ह आहे. तुम्ही करत राहा करत राहा करत राहा, ते तुमच्याकडे येत राहतं येत राहतं येत राहतं. ते बंद झालं म्हणून दुसरा मार्ग चालू राहते. हेतू पैसे कमवणे नव्हता म्हणून ते बंद झालं. पैसे कमवणे हेतू असता तर मी काही करून चालवलं असतं. ज्याच्यात आनंद वाटतो ते करावं. आता समजा वास्तुशास्त्र असेल किंवा ज्योतिष विद्या असेल, ह्याच्यामध्ये करिअरची संधी आहे? खूप साऱ्या करिअरच्या संधी आहेत आणि यासाठी आपण काही मुक्त विद्यापीठांशी चर्चा देखील करत आहोत. आणि भारतीय आपल्या संविधानाने सुद्धा वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राला रीतसर परवानगी दिलेली आहे. इंदिरा गांधी जे मोठं इन्स्टिट्यूट आहे दिल्ली वगैरे, तिथे सगळीकडे आता सध्या चालू आहेत. काशी हिंदू विश्व विद्यापीठामध्ये सुद्धा याचे क्लासेस चालू आहेत. पुणे विद्यापीठासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. निश्चितच ते काम पण यशस्वी होईल, निश्चित यशस्वी होईल. काय बात आहे. खरं तर मागाशी मी सुरुवातीलाच दोस्त माझा मस्त या कार्यक्रमामध्ये परिचय करून देताना सांगितलं की आज आनंदी व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. आणि खरंच ह्या गप्पा ऐकताना तुम्हाला सर्वांना आनंद वाटला असणार, कारण की आनंद देणारं व्यक्तिमत्व आहे. मी आनंद दादा त्यांना बोललो कारण की ते आनंद देणारं व्यक्तिमत्व आहे. आपल्या जीवनामध्ये जे काही क्षण असतात ते क्षण किती सकारात्मकतेने आपण जगलो पाहिजे, हा एक फार सुंदर संदेश आनंद दादांनी दिला. मी मनापासून दादा आपले आभार व्यक्त करतो. आपण आम्हाला ह्या पॉडकास्टसाठी वेळ दिला, असा स्नेह आमच्यावर असावा आणि अजून आपण खूप एपिसोड करूयात. आणि नक्कीच मला असं वाटतं की तुमच्या ह्या गप्पा ऐकल्यानंतर लोकांना खूप अजून आपल्याशी बोलावं वाटणार आहे आणि तुम्ही नक्की वेळ द्याल. जाता जाता काही आपण एखादा संदेश सर्वांना द्यावा. बघा, नेहमी आमचं गणितच आहे, नाव आनंद असल्यामुळं आनंदी राहा, हसत राहा आणि आहे त्याचा विचार करा, नाही ते सोडून द्या. परत जाता किस्सा सांगतो आणि आपण थांबूयात. ते चित्रपटात ऍक्टिंग करताना मला जजची भूमिका करायची होती एका चित्रपटात. तर जजच्या चित्रपटामध्ये सिरियस चेहरा करायचा आहे. आता माझा चेहरा सिरियसच होत नव्हता काही गेला. अहो जज हसत नाही साहेब, तुम्ही हसरा चेहरा करू. अरे मी किती जरी गंभीर चेहरा केला तरी म्हणजे तुम्ही जसं विचार करता तसे तुम्ही दिसता. बरोबर. त्यामुळे तुम्हाला जर छान दिसायचं असेल, भले तुमचं कसंही, माझा तर नाक काय धड आहे का, पण तरी सुद्धा गोड वाटतं का नाही बघायला. हा म्हणजे तुम्ही छान दिसता ज्यावेळेस तुम्ही छान आतून असता. स्वतःला आनंद वाटणं, स्वतःला भारी समजणं, बस एवढंच करा. लोकांच्या माना मुंड्या पेरगळू नका, काही गरज नाही. परमेश्वर भरभरून देतो. एक बी लावलं तर हजारात उगवतं. आनंदी राहा, बास मस्त राहा. दिलेला दिवस आनंदाने जावा आणि भक्ती करावी. म्हणजे मग तो म्हणतो अंधश्रद्धा आहे, ते फालतू तुम्ही त्याच्या मागे लागू नका. तुम्हाला काय पटतंय ते करा. मग काय श्रद्धा अंधश्रद्धा, लोक देव पण नाही म्हणतात, मग सगळंच चुकीचं आणि सगळंच बरोबर आहे. तुम्हाला काय पटतं त्याला ठाम राहा, पण असं काही ठाम राहू नका की ज्याच्यात लोकांना वाईट वाटेल, लोक दुःखी होतील. आता पहा ना, तुम्हाला सांगतो, आता हा कार्यक्रम बघून सुद्धा निगेटिव्ह कमेंट करणारे येणार, वाईट बोलणारच आहेत, शिवेगा आता कोणाला सोडत नाहीत, त्याचा विचार करू नका. त्यामुळे जे छान चाललंय ते चालू द्या. खूप छान आनंद दादा, धन्यवाद मनापासून. रामकृष्ण हरी. ओम साईराम. जय साईराम.